भवानी जय श्रीराम आणि इकडे नको येऊ मना इकडेच थांबतो आता समजा मना सांगा भाऊ आणि लाडक्या बहिणीसले नमस्कार. येऊ नका देऊ पाचोर आले मी तिसरींदा रायनो. कुठे गेला किशोर? तिथं तिसऱ्यांदा आलो ना. पण शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी पण आपण आलो आणि विधानसभेच्या प्रचारालाही मी आलो होतो. किशोर अप्पांनी हॅट्रिक केल्यानंतर आभार मानायला आलोय. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि आता आपल्या लाडकी बहीण सुनीताताई किशोरप्पा पाटील या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबर जवळपास 28 नगरसेवक, सर्व जातीपातीचे धर्माचे सर्व लोक एकत्र आहेत. ही एकत्र मोठ का बांधली? विकासासाठी. या पाचोऱ्याला काया पालट करण्यासाठी, या पाचोऱ्याचा विकास करण्यासाठी. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय, येत्या 2 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपल्या लाडकी बहीण सुनीता ताई आणि त्यांची टीम यांना विजयी करायचं आहे. ही विनंती आपल्याला करतो आणि मला विश्वास आहे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झालेला आहात. लाडक्या बहिणींची लक्षणीय संख्या, लाडक्या भावांची एवढी मोठी संख्या, नजर पोचत नाही तिथपर्यंत हे सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ उपस्थित आहेत. यावरून चित्र स्पष्ट आहे. एवढे लोक 2 तारखेपर्यंत रस्त्यावर उतरले, घराघरात गेले तर समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. लाडक्या बहिणींच्या आणि लाडक्या भावांचे आशीर्वाद धनुष्यबाणाच्या पाठीशी आहेत, किशोरप्पाच्या पाठीशी आहेत. आणि म्हणूनच 3 वेळा तुम्ही निवडून दिले, 3 वेळा निवडून दिलंय. किशोरप्पांनी त्यांना आलेले अनुभव इथं सांगितले. पण मी सांगतो, किशोरप्पा मेरा शेर है, वो डरने वाला नहीं, दहाड़ने वाला है. आणि म्हणून किशोरप्पा, खुद को अकेला मत समझना, दुश्मनों पे करेंगे मात, तुम्हारे पीछे खड़ा है एक नाथ. डरता क्यों है? आणि विरोधकांना एवढंच सांगतो, तुम्ही किती मारा गप्पा, तुम्ही किती मारा थापा, पण तुम्हाला पुरून उरेल आमचा किशोरप्पा. तिकडे नेते आहे, तिकडे तुझी जनता आहे. ही जनता जनार्दन ठरवत असते कुणाला वर काढायचं आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा. तो करेक्ट कार्यक्रमामध्ये माझा मास्टरी आहे. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो चांगलं. किशोरप्पा माझ्या सोबत होता 2022ला. या राज्यात जे बाळासाहेबांना पसंत नव्हतं ते घडलं. बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले आणि त्यावेळेस
हा एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता सत्तेवरून सत्ता सोडली, सत्तेवर पाणी सोडलं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींच्या, भावांच्या, शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन केलं. तो काळही आपण पाहिलाय, तो प्रसंगही आपण पाहिलाय. या महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, जगातल्या अनेक देशांनी पाहिला. या राज्यात बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जे गेले त्यांचा टांगा पलटी, घोडे फरार. बरोबर आहे ना? आणि लोकांच्या मनातलं सरकार आणलं. 2.5 वर्ष हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता. 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे फिरला. मला वाटतं त्या काळात मी 2.5 तास झोपलो असेल की नाही माहित नाही. लोक म्हणायचे तुम्ही झोपता कधी, जेवता कधी. मी म्हणायचो मी झोपा काढायला नाही आलोय, लोकांच्या विरोधकांच्या झोपा उडवायला आलोय. आणि मग 2.5 वर्षामध्ये या राज्याला पुढे नेलं. आणि या राज्यात मगाशी आपण गुंतवणूक आणली, उद्योग आणले. तो मगाशी किशोरप्पा म्हणाले 250 हेक्टर जमीन दिली आहे, पण MIDC मंजूर केली, पण उद्योग नाही आहे. जरा उदय सामंत आपले मंत्री जरा आहेत का लाईनवर, जरा बघा, लावा त्यांना. अरे बघा लागला. हॅलो, आता मी किशोरप्पाची इथं पाचोऱ्याला आहे. त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं 250 हेक्टर जमीन MIDC ला दिली. MIDC 250 हेक्टरची MIDC केली, पण एकही उद्योग नाही. आता इथं रोजगारांना तरुण आहेत, बेरोजगार आहेत, तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार? सर, आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे इथे MIDC आपण जाहीर केली. त्याचं सुरुवात पण तुम्ही केली होती. त्याच्या लेआउटला आता साहेब मान्यता मिळालेली आहे. 1 महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू होईल. ठीक आहे, धन्यवाद किशोरप्पा. किशोरप्पाला एकदा का फक्त त्याच्या कानात बोला म्हणजे त्याला समजेल. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. हे तुमच्या एकनाथ शिंदेचं काम आहे. हे 2.5 वर्ष काम केलं आणि अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सगळ्यात फेवरेट योजना कुठली असेल माझी, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अनेक लोकांनी अडथळे आणले, म्हणाले चुनावी जुमला आहे, निवडणुकीत असा घोषणा करतात. पण घोषणा करणारा हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे होता. दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री होता, म्हणून योजना सुरू झाली. आणि आपल्याला सांगतो, कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा तुमच्या भावाचा एकनाथ शिंदेचा शब्द. माझ्या लाडक्या भावांसाठी देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, स्वतःचा रोजगार, स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी देखील आपण योजना केली. अनेक योजना केल्या. लेक लाडकी लखपती केली. ST मध्ये 50% सवलत दिली. मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं.
आणि एक मोठा निर्णय आपण केला. आतापर्यंत आपल्या समोर वडिलांचं नाव लिहिलं जायचं. आता आईचं नाव देखील लिहिण्याचा निर्णय आपण घेतला. या मातृत्वाला आपण श्रद्धास्थानी आणण्याचं काम केलं. माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना आपण राबवली. कारण या माझ्या लाडक्या माता भगिनी आपल्या प्रपंच चालवत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि आजार बळावतो. 3 कोटी माझ्या माता भगिनींनी तपासणी केली. 10,000 11,000 माझ्या माता भगिनींना या तुमच्या एकनाथ शिंदेने 12:30 वाजता 1 वाजता रात्री टीव्हीवर बातमी पाहिली. मनाला वेदना झाल्या, मनाला यातना झाल्या. का आत्महत्या केली? ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी सरकार भरत होतं. 50% पालकांनी भरायची होती. तिला वाटलं वडील माझी फी भरू शकत नाही, आत्महत्या करतील, म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. मी मनात विचार केला, आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार, गोरगरिबांचं सरकार, माता भगिनींचं सरकार, शेतकऱ्यांचं सरकार, आणि आपल्या सरकारमध्ये एक मुलगी आत्महत्या करते. या सत्ता आणि सरकारचा उपयोग का? त्याच रात्री ठरवलं, उच्च शिक्षण घेण्यासाठी 50%च्या ऐवजी 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे काम आहे सरकार. आणि म्हणून लाडकी बहीण योजना सांगितलं मी तुम्हाला. मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, एक शेतकरी कुटुंबातून आलोय. या एकनाथ शिंदेने गरिबी बघितली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग बघितली आहे, त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आहेत, घर चालवताना काटकसर कशी करावी ते पाहिलंय. मुख्यमंत्री झाल्या ते दिवस मी आठवले आणि मी म्हणालो की आपल्या माता भगिनींसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यातूनच लाडक्या बहिणीचा जन्म झाला आणि ती आता सुरू झाली. का करू नये? या तिजोरीवर शेतकऱ्यांचा अधिकार, माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भाऊंचा अधिकार आहे. आम्ही निमित्त मात्र आहोत. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हे बघणारा एकनाथ शिंदे आहे, हे पाहणारा एकनाथ शिंदे. किती मी प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती कमवली, किती पैसा कमवला, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून शिवसेना हा पक्ष संघटना कुण्याही मालक नोकराचा नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. आणि म्हणूनच किशोरप्पा सारखे कार्यकर्ते मला आवडतात. मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या पाठीशी उभा राहतो. आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विनंती करतो की या 28 पैकी 28 नगरसेवक निवडून आले पाहिजे. किशोरप्पा मला काय सांगितलं तुम्ही, कुठले पाणी पुरवठा, गिरणा डॅमवरून पाणी पुरवठा योजना. अरे पाणी देणं तर हे सरकारचं काम आहे, जबाबदारी आहे. तुम्हाला मी मुख्यमंत्री असताना किती निधी दिला मला सांगा? मी थकलो पण तुम्ही थकले नाही. मी निधी घेऊन थकलो, आपण थकले. हा जेव्हा पत्र घेऊन यायचा तेव्हा मी त्याच्या पत्रावर सही करून ताबडतोब फॉरवर्ड करायचो. प्रक्रिया सुरू, काम सुरू. झालंय की ना सर?
साहेब आचारसंहिता विधानसभेच्या आचारसंहिता लागायच्या 1 तास आधी तुम्ही 5 करोड रुपयाचं वारकरी भवन दिलंय मला. आचार किती हुशार आहे बघा. आचारसंहिता लागायच्या आधी 1 दिवस अगोदर आला. 1 तास आधी. 1 तास अगोदर आला आणि वारकरी भवनाला 5 कोटी घेऊन आला. अरे पैसे तुमचेच आहे, हे माझ्या शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, माझ्या लाडक्या बहिणींची आहे. ही तिजोरी तुमची आहे. आम्ही फक्त रखवालदार आहोत, आम्ही सेवक आहोत, तुम्ही मालक आहात. आम्ही सेवक आहोत, तुम्ही मालक आहात. जेव्हा आम्ही स्वतःला मालक समजू ना, तेव्हा ही जनता, जनार्दन तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपण करतो. सत्ता जनतेसाठी राबवायची असते, शासन जनतेसाठी राबवायचं असतं. शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला का? लाभार्थी नव्हते पहिले, लाभ नव्हते, योजना नव्हत्या, होत्या. पण शासन दरबारी चक्र मारून, खेटे मारून, अरे बाबा नको ती योजना म्हणून सोडून द्यायची. या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारीचा उपक्रम सुरू केला. जागेवर ट्रॅक्टर, टिलर, पॉवर टिलर, महिलांच्या योजना, अमक्या योजना, शेतकऱ्यांच्या युवकांच्या योजना जागेवर दिल्या आपण. 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. कलेक्टर, तहसीलदार, BDO सगळे कामाला लागले. त्यांच्यात ओढ लागली. कुणाचे लाभार्थी जास्ती आहे, स्पर्धा लावली. हे सरकारचं काम असतं. बाळासाहेब म्हणायचे लोकांच्या दारात जावा. कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. ते काम तुमच्या ज्यावेळेस व्यासपीठावर, मगाशी मी ते तिथं उदाहरण दिलं, व्यासपीठावर एक मुस्लिम मुलगी आली. तिच्या हातात एक छोटं बाळ होतं, छोटं बाळ होतं. मी तिला मला वाटलं काय ते काम असेल, मुख्यमंत्र्याकडे आली आहे. मी म्हणाला काय आहे? तर म्हणाली इसका नाम दुआ है. दुआ है? क्या हुआ, कुछ प्रॉब्लेम है? बोले नहीं, इसका नाम दुआ है. मला मग विचारलं काय झालं. ती म्हणाली आपने 3 लाख रुपया मुख्यमंत्री सहायता निधि में से दिए, इसलिए इसका ऑपरेशन हो गया, इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया. 450 कोटी रुपये 2.5 वर्षात एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधी मधून दिले. हजारो लोकांचे प्राण वाचवले. ही आपली जबाबदारी आहे. अगोदरच्या सरकारने किती दिले होते बाबा? 2.5 वर्षात 30 का 40 कोटी रुपये होते. हे पैसे लोकांचे होते. माझ्याकडे आला की मी लगेच पेन काढायचो, सही करायचो, कारण मला माहित होतं कुठंतरी हॉस्पिटलमध्ये हा पेशंट ऍडमिट असेल, त्याला या पैशाची गरज आहे. गर्दीमध्ये पण पत्र घेऊन यायचे. मी म्हणायचो अरे बाबा काय खाली पकडायला तर पाहिजे का नाही, गाडीत बसू दे मला. तो लगेच काय व्हायचा, ओनवा व्हायचा, पाठ माझ्याकडे करायचा आणि या पाठीवर ठेवा म्हणायला पत्र आणि सही करा. जगाच्या पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री कोणी पाहिला नसेल तो मी एकनाथ शिंदे आहे. सगळं केलं. जिथं जात होतो तिथून लोक. सुनीताताई इथे आपल्या अगोदरचे पण नगराध्यक्ष किशोरप्पाच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात म्हणून किशोरप्पांनी एवढं काम केलं. आता लाडक्या बहिणीच्या मागे तुम्ही सगळे उभे राहा आणि जो निधी तुम्हाला लागेल तो हा तुमचा भाऊ दिल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मी देतो. बोलतात ना बाळासाहेब का सच्चा सैनिक
किसी से नहीं डरता, ये एकनाथ शिंदे है जो बोलता वही करता, जो बोलता वही करता. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, मला आणखी सभा आहेत येत्या 2 तारखेला, येत्या 2 तारखेला सकाळी उठून आपण पहिलं मतदान करा. आपल्या नातेवाईकांना, सगळ्या सोयऱ्यांना, सगळ्यांना सांगा, जिथं जिथं धनुष्यबाण आहे, भडगावमध्ये, पाचोऱ्यात, इतर ठिकाणी, त्या सगळ्यांना सांगायचं यावेळेस सुरू आहेत त्या कायम सुरू ठेवण्याचं काम मी करणार. पण माझी एकच विनंती आहे, तुम्ही तर करायचंय मतदान, पण तुमचे जे जे काही संपर्कात लोक आहेत त्यांना सांगायचं यावेळी बाकी काही नाही, यावेळेस फक्त धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. आणि धनुष्यबाण ही आपली शान आहे, धनुष्यबाण आपला अभिमान आहे. आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे किशोरप्पाला मत, आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे लाडक्या बहिणीला मत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.